आज सुरुवातीला एकदम अहम भूमिका त्यांची मुख्य भूमिका होती आणि त्यावेळेला आपण त्याच्याकडे बसलो होतो तेव्हापासून त्यांनी सगळ्यांना एकत्र ठेवलं, एकत्रित ठेवलं. त्यानंतर आपले जेवढे राष्ट्रीय सण होतात 15 ऑगस्ट असू द्या, 26 जानेवारी असू द्या, त्या काळात त्यांनी ते सुरू ठेवले आणि त्यानंतर त्यांची जी इतर कार्य आहेत ती त्यांनी ते आजही सांगते. गेल्या वेळेला मी सांगितली होती की गावी पतपेढी असू द्या, शाळा असू द्या आणि या सर्व कामामध्ये त्यांनी धीरे भाग घेतलेला आहे, उत्स्फूर्तपणे भाग घेतला आहे. 85-84 पूर्ण झाल्यानंतरही ते आज तरुणाला लाजवेल अशा एका म्हणजे ज्या एस.टी. बसमधून आपण म्हणतो की एस.टी. म्हणजे वेष्टी नाही तर ती अगदी मुलाने त्याचं असं वर्णन केलेलं आहे की सारण भरलेली करंजी जशी असते तशी ती निरनिराळ्या प्रकारचे त्यामध्ये तिथं लोक असतात. अशा ह्याच्यामध्ये अशा प्रवास करतात आणि जातात आणि आपली सामाजिक कार्य पूर्ण करतात. मला आठवते एक गणपतराव देशमुख होते आमदार, जवळजवळ 16-18 5 वेळा ते निवडून आले होते, 9 वेळा निवडून आले. त्यांचंही वैशिष्ट्य हेच होतं की त्यांनी सर्व प्रवास फक्त एसटीच्या लाडातून केला आणि समाजसेवा केली. आता गणपतराव देशमुख एक ग्रेट आहेत आणि आपल्यासाठी हे आपले सत्पाळ साहेब ग्रेट आहेत. त्यांच्याविषयी आता फक्त मी 2 ओळीची कविता आणलेली आहे ती बोलतो, आपण मान्य करावी अशी. कोकणच्या सुपुत्राला सुआरोग्याचा साज, एक मुखाने बोला हॅपी बर्थडे आज, एक मुखाने बोला हॅपी बर्थडे आज. काय तुमची जनसेवा, काय तुमची किमया, गावीच बांधली तुम्ही भव्य अशी शाळा, अशी तुमची माया चंदनासारखे झिजत राहिला. एक मुखाने बोला हॅपी बर्थडे आज. कोकणच्या सुपुत्राला तुम्हाला आरोग्याचा साज, एक मुखाने बोला हॅपी बर्थडे आज. राष्ट्रीय सणांसाठी अनोखी होती ऊर्जा, तिथेही भारत मातेचा जयघोषाचा राखला तुम्ही दर्जा. जागृती प्रचार प्रसार एसटीने केला तुम्ही प्रवास, धूळ खात सोसला तुम्ही खास खळ्याचा त्रास. एक मुखाने बोला हॅपी बर्थडे आज. हार तुला फेटा नाही त्यांना कुणी बांधला, गोल्डन कट्ट्याचा आवाज तुमच्यात तो आतला. उघडून रामायण महाभारत दाखले दिले काल आणि आज, एक मुखाने बोला हॅपी बर्थडे आज. एक मुखाने बोला हॅपी बर्थडे आज. धन्य तुमची कार्यशक्ती अवघे 84 वयोमान, धन्य तुमची कार्यशक्ती अवघे 84 वयोमान. कट्ट्यावरचे मित्र सारे देतात तुम्हाला मान, शतायुषी कर देवा आता हेच मागणे आज. एक मुखाने बोला हॅपी बर्थडे आज, एक मुखाने बोला हॅपी बर्थडे आज. जय श्रीराम.